डॉक्टर, असं कसं होऊ शकतं? माझं बाळ 10 महिने पूर्ण झाले तरी अजून जन्माला आलं नाही. डॉक्टर शांतपणे म्हणाल्या, तुला गैरसमज झाला आहे. असं होणं शक्य नाही. तू महिन्यांचा हिशोब चुकला असशील. मी घाबरून म्हणाले, तुम्ही काय सांगताय? एखादी स्त्री जी पोटात मूल वाढवत आहे ती महिन्यांचा हिशोब कसा काय चुकवेल? मी ठामपणे सांगितलं, आता लगेच माझं अल्ट्रासाऊंड करा. माझ्या आग्रहामुळे डॉक्टरांनी तपासणी सुरू केली, पण स्क्रीनकडे पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलला. त्यांनी मोठ्याने नर्सला हाक मारली आणि लगेच सगळ्या टीमला तयार राहायला सांगितलं. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी घाबरत विचारलं, काय झालं डॉक्टर? इतक्यात मी स्वतःची गोष्ट सांगायला सुरुवात केली. माझं नाव मधुरा आहे. लहानपणी मी आई वडिलांची खूप लाडकी होते, पण माझ्या आयुष्यात एक असं वादळ आलं ज्याची कल्पनाही मी त्या वयात करू शकले नसते. जसजशी मोठी होत गेले तसतसं मला समजत गेलं की देवाने माझ्या नशिबात ही दुर्दैवी गोष्ट लिहून माझ्यावर किती मोठा अन्याय केला आहे. माझा एकच मोठा भाऊ होता, गौतम. तो माझ्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा होता. आई वडील आमच्यावर खूप प्रेम करायचे, पण एका अपघातात ते दोघंही कायमचे आम्हाला सोडून गेले. त्या दिवसानंतर माझ्यासाठी सगळं काही गौतमच होता. मी त्याच्या शब्दांवरच सगळं करायचे. त्याच्या लग्नापर्यंत सगळं सुरळीत चाललं होतं, पण जेव्हा वहिनी घरात आल्या तेव्हापासून माझं अस्तित्वच त्यांना खटकायला लागलं. गौतम जेव्हा कामावरून घरी यायचा तेव्हा वहिनी त्याच्यासमोर तक्रारींचा ढीग उघडायच्या. माझ्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून त्या चुका काढायच्या. सुरुवातीला गौतम त्यांना थांबवायचा, माझी बाजू घ्यायचा, पण अशा कडव्या शब्दांचा परिणाम हळूहळू मनावर बसत गेला. काही काळानंतर त्यालाही वहिनींचं बोलणं खरं वाटू लागलं. तोही मला चुकीचं समजू लागला. तो रोज मला ओरडायचा, माझ्यातल्या अनेक चुका दाखवायचा. मी 18 वर्षांची होताच वहिनींनी माझं लग्न लवकरात लवकर लावून देण्याचा हट्ट धरला. मला अजून शिकायचं होतं, पुढे जायचं होतं, पण माझं ऐकणारं तिथं कोणीच नव्हतं. गौतमने माझ्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात केली. इतक्यात गौतमच्या आयुष्यात एक मोठी संधी आली. त्याला त्याच्या कंपनीकडून परदेशात नोकरीची संधी मिळाली. हे ऐकून त्याच्या डोळ्यात नवी स्वप्न चमकू लागली. चांगलं आयुष्य, भरपूर पैसा आणि स्वातंत्र्य, अशी संधी कोण सोडेल? वहिनींनीही त्याला लगेच सांगितलं की ही संधी हातातून जाऊ देऊ नकोस. पण त्या सगळ्यात अडथळा होती ती मी, कारण माझ्याशिवाय गौतम परदेशात जाऊ शकत नव्हता. त्यामुळे आधी ज्या स्थळांची नीट चौकशी करून निवड होत होती ती प्रक्रिया अचानक घाईघाईत सुरू झाली आणि इथूनच माझ्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. आता त्या स्थळांकडे पाहण्यात त्यांनी घाई करायला सुरुवात केली. कसंही करून माझं लग्न लावून मला मोकळं करायचं आणि स्वतः शांतपणे परदेशात नवीन आयुष्य सुरू करायचं, हा त्यांचा उद्देश होता. नवीन ठिकाणी कामासाठी जायचं होतं, म्हणून त्यांनी एका स्थळ शोधणाऱ्या बाईंवर सगळी जबाबदारी सोपवली. फक्त एका आठवड्यात त्या माझ्यासाठी गौरवचं स्थळ घेऊन आल्या आणि तितक्यातच घाईघाईत माझं लग्न साध्या पद्धतीने लावून दिलं. त्यानंतर गौतम आणि वहिनी कायमचे परदेशात स्थायिक झाले. खरं सांगायचं तर सुरुवातीला भावाचं वागणं मला खूप वाईट वाटत होतं, पण नंतर मी स्वतःला समजावलं की जो भाऊ मला अशा अवस्थेत एकटं सोडून गेला त्याच्याबद्दल विचार करून काहीच उपयोग नाही. आता मला माझं आयुष्य ज्याच्यासोबत घालवायचं आहे त्याचाच विचार करायला हवा. भाऊ वहिनीसोबत निघून गेला आणि तिथं गेल्यावर एकदाही मागे वळून पाहिलं नाही, ना माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मीही त्याच्याशी काही बोलू शकले नाही, कारण मला ठाऊक होतं की तो आता परत येणार नाही. मी सासरी आले. सुरुवातीला सगळं ठीक वाटत होतं. त्या घराचा रोजचा क्रम समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण काही गोष्टी समजत होत्या तर काही अजिबात कळत नव्हत्या. त्या घरात सगळंच काहीसं विचित्र वाटत होतं. घराचं वातावरण शांत होतं, पण त्या शांततेत समाधान नव्हतं. उलट एक अनामिक ताण जाणवत होता. घर अगदी साधं होतं, फर्निचरही जुनं होतं, तरी त्यांच्या जगण्यात एक वेगळाच ठसा जाणवत होता. घरातली एकही वस्तू व्यवस्थित चालत नव्हती. पंखा चालता चालता थांबायचा. कपडे धुण्याची मशीनही बिघडलेली होती. पण या सगळ्याकडे कुणाचं लक्ष नव्हतंच. प्रत्येक जण फक्त स्वतःपुरताच विचार करत होता. मला समजत नव्हतं की असं का होतंय. हळूहळू मला वाटायला लागलं की नक्कीच काहीतरी आहे, ज्यामुळे हे सगळे जण असं विचित्र वागत आहेत. आता मीही त्या घराचा भाग झाले होते, त्यामुळे हे सगळं मीही अनुभवत होते. एकदा मी नवऱ्याला सांगितलं की आपल्या खोलीतल्या ड्रेसिंग टेबलचा आरसा तुटलेला आहे. लोक म्हणतात तुटलेल्या आरशात चेहरा पाहिला तर अपशकुन होतो.
तुम्ही मला थोडे पैसे द्या, मी ते दुरुस्त करून येते. त्यावर तो म्हणाला की त्याचा एक मित्र आहे, तो आरसा बनवण्याचं काम करतो, त्याला सांगतो तर घरी येऊन ते ठीक करून देईल. आत्ता त्याच्याकडे पैसे नाही, पण दुसऱ्याच दिवशी मी सहज सांगितलं की मला पिझ्झा खायची इच्छा आहे, तर त्याने एक नाही तर 2-3 महागडे पिझ्झा मागवले, जे आम्ही 2-3 दिवस खात बसलो. हे सगळं पाहून मला काही समजत नव्हतं. एका गोष्टीसाठी पैसे नसतात आणि दुसऱ्या गोष्टीसाठी ते सहज खर्च होतात, हे कसं शक्य आहे? त्यांचं आयुष्य अगदी विचित्र पद्धतीने चाललेलं होतं. पैसे असायचे, पण घर सुधारण्यासाठी काहीच केलं जात नव्हतं. ना कधी पूर्ण किराणा आणला जायचा, ना इतर आवश्यक वस्तू. जेवायला बसलं की नेहमी काही ना काही कमी पडायचं. जणू प्रत्येक गोष्ट मोजूनच आणली जात होती. घरात आवश्यक वस्तू येत होत्या, पण त्या कधीच पुरेशा ठरत नव्हत्या. हे सगळं पाहून मी चक्रावून गेले होते. माझ्या मनात वारंवार एकच प्रश्न येत होता, असं का होतंय? असं तर तेव्हाच होतं जेव्हा लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमावतात आणि बाहेरच्यांना आपण गरीब आहोत असं दाखवायचा प्रयत्न करतात. पण माझा नवरा नेहमी म्हणायचा की तो स्वतःचा व्यवसाय करतो, दिवस रात्र मेहनत करतो आणि त्या मेहनतीमुळेच त्याने आपलं काम उभं केलं आहे आणि आता तो प्रामाणिकपणे पैसे कमावत आहे. तरीही कधी कधी मला माझ्या भावावर खूप राग यायचा. अनोळखी लोकांबाबत घाईघाईत निर्णय घेतल्याचा हा परिणाम असतो. जेव्हा नीट चौकशी केली जात नाही तेव्हा खरं काहीच समजत नाही. एकदा मी त्यांच्या बोलण्याकडे कान दिला. त्यावेळी माझा नवरा फोनवर कोणाशी तरी बोलत होता. तो म्हणत होता, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही लहान बाजारातले असलो तरी वस्तू तुम्हाला अगदी उत्तम दर्जाची मिळेल. सुरुवातीला मला वाटलं तो व्यवसायाबद्दल बोलत आहे, पण पुढच्या क्षणी तो म्हणाला, नाही, 10 महिन्यांचं असायला हवं. हे ऐकताच माझे कान टवकारले. मी अधिक लक्ष देऊन ऐकू लागले. 10 महिन्यांचं म्हणजे काय? अशी कोणती गोष्ट असते जी 10 महिन्यांची असते आणि जी कुणाला देता किंवा विकता येते? त्याने असं का म्हटलं असेल? तो पुढे म्हणाला, होईल सगळं, पण पैसे मला आधी हवेत. दुसऱ्या बाजूने काय बोललं जात होतं ते मला ऐकू येत नव्हतं. पण जेव्हा तो म्हणाला की पूर्ण 5 कोटी, ते ऐकून मी थक्क झाले. इतकी मोठी रक्कम इतक्यात त्याला कदाचित कळलं की कुणीतरी त्याचं बोलणं ऐकत आहे. तो लगेच पुढे आला आणि खोलीचं दार बंद केलं. पुढचं काहीच मला ऐकू आलं नाही. मी तिथे स्तब्ध उभी राहिले. माझ्या छातीत धडधड वाढली होती. मी जे ऐकलं ते खरं होतं का, की मीच चुकीचा विचार करत होते, हे मला समजत नव्हतं. पण त्याचे ते शब्द सतत माझ्या कानात घुमत होते. 10 महिने, 5 कोटी आणि अशी एखादी गोष्ट जी दिली किंवा विकली जाऊ शकते. मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण आतून अस्वस्थता वाढतच होती. एक दिवस घरात स्वयंपाकासाठी काहीच नव्हतं. ही अडचण जवळजवळ दर काही दिवसांनी यायचीच. सकाळी उठले, स्वयंपाक करायचा होता, पण काहीच नव्हतं. मी थोडे पैसे नवऱ्याच्या खिशातून घेतले. तो दुपारपर्यंत झोपलेला असायचा आणि उठल्यानंतर कुठेतरी बाहेर जायचा, मग रात्री उशिरा परतायचा. त्याच्या आईचंही असंच वेळापत्रक होतं. त्या उशिरा उठायच्या, रात्रीभर कधी चित्रपट बघायच्या, कधी मालिका, तर कधी प्रेमकथा वाचत बसायच्या. त्या वयात त्या असं का करतात हे मला कळत नव्हतं. मी पैसे घेतले आणि किराणाच्या दुकानाकडे निघाले. सकाळपासूनच ऊन खूप होतं आणि रस्त्यावर धूळ उडत होती. हळूहळू चालत मी दुकानाजवळ पोहोचले. तिथे आधीच 2 स्त्रिया उभ्या होत्या. त्या मोठ्याने बोलत होत्या आणि दुकानदार सामान आवरत होता. मी शांतपणे जाऊन उभी राहिले आणि माझ्या वळणाची वाट पाहू लागले. त्या दोघी माझ्याकडे पाहू लागल्या. त्यापैकी एकीने अचानक विचारलं, तू गौरवची बायको आहेस ना? मी नम्रपणे मान हलवली. नववधूप्रमाणे मी हळू आवाजात आणि आदराने उत्तर दिलं. पण ती बाई मला वरपासून खालपर्यंत निरखून पाहू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा भाव अचानक बदलला आणि ती कडक आवाजात म्हणाली, मग तूही त्यांच्यासारखीच खूप उद्धट असशील. हे ऐकून मी थक्क झाले. मी शांतपणे विचारलं, तुम्ही असं का म्हणताय? मी तर तुमच्याशी अजून काहीच बोलले नाही. मी शांतपणे विचारलं, आणि तुम्ही त्यांना उद्धट का म्हणताय? त्यावरती बाई अजून मोठ्याने बोलू लागली, ते लोक आहेतच फार उद्धट. आई आणि मुलगा दोघंही या सगळ्या वस्तीमध्ये सर्वात वाईट म्हणून ओळखले जातात. सगळ्यांशी त्यांचा वाद असतो. कोणत्या वेड्या माणसाने त्यांच्याकडे स्वतःची मुलगी दिली कोण जाणे. ती बाई माझ्या घरच्यांविषयी बोलू लागली तेव्हा मला राहवलं नाही. मी नम्रपणे सांगितलं, काकू, रस्त्यावर उभं राहून अशा प्रकारे बोलणं योग्य नाही.
मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटते आहे आणि फक्त मी गौरवची बायको आहे हे कळताच तुम्ही माझ्या माहेरच्यांपर्यंत पोहोचलात. हे खूप चुकीचं आहे. ती बाई रागाने म्हणाली, वाईट लोकांना वाईटच मिळतं, तेही वाईट आणि तूही तशीच. ही संकट आणि बदनामी आमच्या वस्तीमधून कधी निघून जाईल कोण जाणे. तिचं बोलणं ऐकून माझे हात थरथर कापू लागले. मी आजूबाजूला पाहिलं तर लोक थांबून आमच्याकडेच पाहत होते. वातावरणात एक विचित्र तणाव पसरला होता. मी पुन्हा विचारलं, इतका द्वेष का आहे त्यांच्याबद्दल? त्यांनी असं काय केलं आहे? दिवसभर तर ते घरातच असतात. दुकानदारही माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हता. मी त्याला सामान देण्यास सांगितलं तर त्याने घाईघाईत सगळं पिशवीत भरून मला दिलं. जणू मी लगेच निघून जावं अशी त्याची इच्छा होती. मी बाहेर पडले तेव्हा काही लोक दाराजवळ उभे राहून माझ्याकडेच पाहत होते आणि आपसात हळू आवाजात बोलत होते. फक्त माझं त्या घरात लग्न झालं म्हणून. मला काहीच कळत नव्हतं की हे सगळे लोक माझ्याकडे असं का पाहत आहेत. त्या रात्री पुन्हा त्याच्या बोलण्याचे आवाज मला ऐकू आले. घर लहान असल्यामुळे सगळे आवाज सहज ऐकू यायचे. माझा नवरा म्हणत होता, अजून नुकतंच माझं लग्न झालं आहे, मला तरी माझ्या नव्या आयुष्याचे काही दिवस शांततेत जगू द्या. त्यावर सासू म्हणाली, असं कसं चालेल? तुला हेही विचार करायला पाहिजे की आपल्याला किती काही मिळणार आहे. नवऱ्याचा आवाज पुन्हा आला, मी सगळं ठरवूनच लग्न केलं आहे, पण मला अजून थोडा वेळ हवा आहे. ते ऐकताच सासू जोरात म्हणाली, हा वेळेचा प्रश्न नाही, गोष्ट नीट समजून घे, नाहीतर सगळं बिघडेल. हे सगळं ऐकून मी थक्क झाले. माझ्या मनात सतत एकच प्रश्न फिरत होता, ते दोघं माझ्याबद्दल का बोलत आहेत आणि असा कोणता बेत आहे ज्यात मीही सामील आहे. थोड्या वेळाने सगळं शांत झालं, पण ती शांतता खूपच जड वाटत होती. मी स्वतःला चादरीत झाकून घेतलं तरी झोप येत नव्हती. तेच शब्द माझ्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होते. मग मी स्वतःलाच समजावू लागले, मी त्यांच्या बोलण्याकडे लक्षच का देते आहे. प्रत्येक घरात काही ना काही गुपित असतात, अडचणी असतात. मला त्यात पडण्याची गरजच काय? मी का उगीच इतरांच्या गोष्टी ऐकत बसते आहे? मला माझ्या कामाशीच काम ठेवायला हवं. जसं मी हा निर्णय घेतला तसंच माझ्या आयुष्यात एक मोठी घटना घडली जी मला पूर्णपणे गुंतवून ठेवणारी होती. मी आई होणार होते. लग्नाला अजून 2-3 महिनेच झाले होते. सासूने याआधी कधीही मला मुलाबद्दल काही विचारलं नव्हतं, ना कोणताही ताण दिला होता. पण ज्या क्षणी त्यांना कळलं की मी आई होणार आहे, त्या इतक्या आनंदित झाल्या की अक्षरशः नाचू लागल्या. त्यांचा आनंद पाहून मीच थक्क झाले. आतापर्यंत त्यांनी या विषयाचा एकदाही उल्लेख केला नव्हता आणि अचानक इतका आनंद व्यक्त करत होत्या. ही गोष्ट मला खूपच विचित्र वाटली. त्या आनंदी नसत्या तरी मला वाईटच वाटलं असतं, पण त्यांनी तर आनंदाने माझ्यावरून पैसे फिरवून हवेत उधळले आणि मोठा उत्सव साजरा केला. जेव्हा माझ्या नवऱ्याला ही बातमी कळली तेव्हा तो तर सासूपेक्षाही जास्त आनंदी झाला. त्यानंतर दोघांनी माझी खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच दिवसापासून ते माझी अशी काळजी घेत होते जणू माझा 9वा महिना सुरू झाला आहे. मी त्यांना सांगितलं की एकदा डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेऊया, म्हणजे सगळं नीट आहे याची खात्री होईल. पण ते म्हणाले, खात्री कसली करायची? सासू म्हणाली, मला चांगलंच माहिती आहे बाळ होणार असताना कसं वाटतं ते. यासाठी डॉक्टरकडे जाण्याची काही गरज नाही. योग्य वेळी आम्हीच तुला घेऊन जाऊ. पहिलं बाळ आहे, त्यात काही अडचण येत नाही. हे ऐकून मी शांत राहिले. मीही खूप आनंदात होते, कारण मी आई होणार होते. त्यांच्या आनंदामुळे मला आश्चर्यही वाटत होतं, पण समाधानही होतं की किमान ते खुश तरी आहेत. यानंतर घराचं वातावरण पूर्णपणे बदललं. सासू, जी आधी कायम स्वतःच्या खोलीत असायची, ती आता माझ्याजवळ बसू लागली. कधी माझ्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायची तर कधी मला विश्रांती घ्यायला सांगायची. मला जास्त चालूही देत नव्हती. सतत सांगायची, आराम कर, इकडे तिकडे फिरू नकोस. माझा नवरा देखील आधीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागला. तो उशिरा घरी आला तरी लगेच माझ्याकडे येऊन माझी चौकशी करायचा, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता दिसायची जी मला समजत नव्हती. रात्री मी झोपायला गेल्यावर घरात शांतता असायची, पण त्या शांततेत काहीतरी लपलेलं आहे असं मला जाणवायचं. सासू आणि नवरा कधी कधी हळू आवाजात बोलायचे आणि मी जवळ गेले की लगेच गप्प व्हायचे. मी आतून आनंदीही होते आणि थोडी चिंतेतही. आनंद यासाठी की मी आई होणार होते आणि चिंता यासाठी की या घरात सगळंच काहीसं गूढ होतं. रोज रात्री माझा नवरा स्वतःहून मला दुधाचा ग्लास द्यायचा. मला दूध अजिबात आवडत नव्हतं,
पण तो म्हणायचा, तुझ्यासाठी हे खूप गरजेचं आहे, तुला प्यायलाच हवं. मलाही माहिती होतं की दूध पिणं चांगलं असतं, म्हणून मी औषधासारखं ते पीत होते. तोपर्यंत तो माझ्यासमोर उभा राहायचा, जोपर्यंत मी पूर्ण दूध संपवत नाही. असं असूनही त्यांनी माझ्यावर कोणताही वेगळा ताण दिला नाही आणि माझी तब्येतही ठीक होती. गर्भावस्थेत जे नेहमीचे त्रास होतात तेवढेच मला होत होते आणि तेही सामान्य होते. मीही आनंदात होते. असेच 8 महिने छान गेले आणि 9वा महिना सुरू झाला. एक दिवस मी सासूला सांगितलं की आता 9वा महिना सुरू झाला आहे, त्यामुळे मी माझी बॅग तयार करून ठेवते. कधीही अचानक दवाखान्यात जावं लागू शकतं, म्हणून सगळं सामान तयार असायला हवं. त्यावर सासू अचानक म्हणाली, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? 9वा महिना कसा काय सुरू झाला? अजून तर फक्त 7 महिने झाले आहेत. हे ऐकून मी थक्क झाले, कारण हे पूर्णपणे चुकीचं होतं. त्या इतक्या ठामपणे बोलत होत्या जणू मला काहीच माहिती नाही. मी शांतपणे सांगितलं, नाही सासूबाई, 9वा महिना सुरू झाला आहे. उलट 15 दिवस जास्तच झालेत. तुम्हाला आठवत नाही का मी तुम्हाला कधी सांगितलं होतं? आणि तो कोणता महिना होता? आत्ता बघा कोणता महिना चालू आहे. साधा हिशोब आहे, 9वाच महिना आहे. त्यावर सासू म्हणाली, आजकालच्या मुलींना काही आठवतच नाही. तुझ्याकडून चूक झाली असेल तर बॅग तयार करायची असेल तर कर, पण अजून खूप वेळ आहे, असं सासू म्हणाली. मी मनात विचार केला की कदाचित त्यांना विस्मरणाचा त्रास असावा, पण त्या ते मान्य करणार नाहीत, म्हणून मी गप्प राहिले. मी काही वाद घातला नाही आणि स्वतःच बॅग तयार करायला सुरुवात केली. माझं लक्ष ठेवणं माझ्यासाठी गरजेचं होतं. मी कपडे नीट घडी करून ठेवले, छोट्या बाळासाठी काही वस्तू वेगळ्या ठेवल्या आणि आवश्यक सामान जमवलं. घरात तोच दिनक्रम सुरू होता. दिवसा सगळं शांत असायचं आणि रात्री हलक्या आवाजात हालचाल ऐकू यायची. माझी तब्येत आधीपेक्षा जड वाटू लागली होती, पण मी स्वतःला समजावत होते की हे सगळं सामान्य आहे आणि वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल. सासू मात्र तिच्याच बोलण्यावर ठाम होती. ती सतत म्हणायची की अजून खूप वेळ आहे, घाई कसली? पण माझ्या मनात सतत एकच प्रश्न यायचा, जर माझा हिशोब चुकला असेल तर माझ्या शरीरात इतके बदल का होत आहेत? माझ्या मते 9 महिने पूर्ण झाले होते. मी आग्रह करू लागले की मला दवाखान्यात घेऊन चला, कारण आता 9 महिने झालेत, पण अजून वेदना सुरू झाल्या नव्हत्या. कदाचित शस्त्रक्रिया करावी लागेल असं मला वाटत होतं. पण सासू नेहमीप्रमाणे म्हणायची की अजून काही झालेलं नाही. नवरा म्हणाला, तुझ्याकडून मोजण्यात चूक झाली आहे. हळूहळू मला स्वतःवरच शंका यायला लागली, कारण मला अपेक्षित वेदना जाणवत नव्हत्या. तरीही मी नवऱ्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, पण मला पोटात हलकासा त्रास जाणवतोय, आधी असा नव्हता. तो म्हणाला, हा तो त्रास नाही जो असायला हवा. मी पुन्हा सांगितलं, माझं ऐका ना. पण तो म्हणाला, ठीक आहे. त्यानंतर तो मला एका वैद्याकडे घेऊन गेला. तो मला औषध द्यायचा आणि म्हणायचा, अजून खूप वेळ आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटायचं. जर माझी मोजणी चुकली असेल तरी 9वा महिना सुरू झाला असणारच ना. घरी परतल्यावर मी खूप अस्वस्थ झाले. सगळंच अधिक गुंतागुंतीचं वाटू लागलं. नवऱ्याचं वागणंही विचित्र वाटत होतं. त्याच्या हावभावात एक बेचैनी दिसत होती, जणू तो काहीतरी लपवत आहे. सासूही सतत तेच सांगत होती की अजून वेळ आहे, घाई नाही. जणू मला खात्री पटवायचीच तिची इच्छा होती. मी दररोज माझ्या शरीरात होणारे बदल जाणवत होते आणि वाट पाहत होती की योग्य वेळ येईल, पण जणू वेळच थांबून गेला होता. सगळं एकाच ठिकाणी अडकल्यासारखं वाटत होतं. 2-3 वेळा मला खूप तीव्र वेदना जाणवल्या. मी पुन्हा नवऱ्याला सांगितलं की मला दवाखान्यात घेऊन चला, कारण हा त्रास वेगळाच होता. पण प्रत्येक वेळी तो मला मोठ्या डॉक्टरकडे न नेता त्या वैद्याकडेच घेऊन जायचा आणि तो वैद्यही प्रत्येक वेळी म्हणायचा, अजून वेळ आहे, काही होणार नाही, काळजी करू नकोस. एक दिवस मी घराच्या छतावर उभी होते. हलकी हवा वाहत होती आणि खाली रस्त्यावर शांतता होती. मी कपडे वाळत घालत होते. तेवढ्या समोरच्या घरातली बाई मला पाहत होती. तिने मला आधीही 2-3 वेळा पाहिलं होतं, पण कधी बोलली नव्हती. त्या दिवशी ती अचानक म्हणाली, अगं मुली, तू कुठे अडकली आहेस? तू वेडे आहेस का? मी इतके दिवस तुला पाहते आहे. आतापर्यंत तुझं बाळ जन्माला यायला हवं होतं. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ते म्हणतात अजून वेळ झाला नाही. ते ऐकताच तिचा चेहरा गंभीर झाला. ती म्हणाली, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. ही काही विनोदाची गोष्ट नाही. लवकर दवाखान्यात जा, नाहीतर तू खूप मोठ्या अडचणीत सापडशील.
मला तेव्हा अजिबात कळलं नव्हतं पुढे काय होणार आहे. मी तिच्याकडे पाहत म्हणाले, मग या लोकांचं वागणं असं का आहे? सगळी वस्ती बोलते, पण मला खरं का कोणी सांगत नाही? ती म्हणाली, आम्हालाच यात अडकायचं नाही. थोडा वेळ ती शांत राहिली, माझ्याकडे निरखून पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, एक गोष्ट लक्षात ठेव, तू या घरात आलेली पहिली मुलगी नाहीस. हे ऐकताच मला जोराचा धक्का बसला. मी लगेच विचारलं, याचा अर्थ काय? माझ्या नवऱ्याचं आधीही लग्न झालं होतं का? ती म्हणाली, मला सगळं सांगता येणार नाही. मी पुन्हा आग्रह केला, तुम्ही मला पूर्ण सत्य का सांगत नाही? माझ्या मनात संशय निर्माण करताय. तुमच्या घरातही मुली असतील तर तुम्ही त्यांना अशा अवस्थेत सोडलं असतं का? ती काही क्षण गप्प राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, देव न करो माझ्या कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये. पण तुला समजून घ्यावं लागेल, भिंतींनाही कान असतात. तुझ्या नवऱ्याला संपूर्ण वस्ती घाबरते, कारण तो खूप ताकदवान आहे. म्हणून नाही तर तो काही बोलला की मग कुणाचीही पर्वा करत नाही. ती पुढे म्हणाली, मी मुलींची आई आहे म्हणून सगळं सांगू शकत नाही, पण एक सांगते, लगेच दवाखान्यात जा. जर तुझ्याकडे पैसे नसतील तर हे घे. असं म्हणत तिने लगेच माझ्या हातात 3,000 रुपये ठेवले. ते पैसे पाहताच मी गप्प झाले. पहिल्यांदाच माझ्या मनात ठाम विचार बसला की काहीतरी चूक आहे आणि मला सत्य शोधावंच लागेल. आता माझ्याकडे पैसे होते, पण धैर्य नव्हतं. मला फक्त किराणाच्या दुकानापर्यंतच जाण्याची मुभा होती. एक दिवस सामान घेण्याच्या निमित्ताने मी त्या दुकानात गेले. तिथं काम करणाऱ्या मुलाला विचारलं, ज्यांच्या घरी माझं लग्न झालं आहे त्यांना तू ओळखतोस का? तो म्हणाला, हो. मग मी त्याला सांगितलं, मला त्यांच्याबद्दल काही सांगशील का? मला कुणीच काही सांगत नाही. तो मुलगा माझ्या लहान भावासारखाच वाटत होता. तो म्हणाला, तुम्ही तुमचा क्रमांक द्या, मी फोनवर सांगतो. मला वाटलं तोही माझ्या नवऱ्याला घाबरतो आहे. मी त्याला माझा क्रमांक दिला आणि कधी फोन करायचा तेही सांगितलं. तो म्हणाला, मी फोन करणार नाही, पण संदेश पाठवेन. तुम्ही तो वाचा आणि मग मी तो मिटवेन. माझं नाव आलं तर मी उगाच अडचणीत येईन. मी होकार दिला आणि त्याच्या संदेशाची वाट पाहू लागले. घरी परतल्यावर मी पूर्ण दिवस अस्वस्थ होते. प्रत्येक आवाज ऐकून मी दचकत होते. मनात सतत एकच विचार चालू होता, आज काहीतरी कळेल. पण त्याचबरोबर भीतीही वाटत होती की जे कळेल ते सहन होईल का? रात्र झाली. घरात पुन्हा शांतता पसरली. मी माझ्या खोलीत एकटी बसले होते. नवरा अजून घरी परतला नव्हता. मी वारंवार फोन पाहत होते, त्याच्या संदेशाची वाट पाहत होते. काही वेळानंतर फोनवर संदेश आला. तो क्षण माझ्यासाठी भीतीचाही होता आणि प्रतीक्षेचाही. मी तो संदेश वाचायला सुरुवात केली आणि माझे हात थरथरू लागले. त्या मुलाने लिहिलं होतं, 2 वर्षांपूर्वी तुमच्या नवऱ्याने तुमच्यासारख्याच एका निरागस आणि सुंदर मुलीशी लग्न केलं होतं. काही महिन्यातच ती आई होणार होती. त्यावेळी या लोकांबद्दल कुणालाही जास्त माहिती नव्हती. ते इतरांसारखेच साधे वाटायचे. पण एक दिवस अचानक त्यांच्या घरी पोलीस आले आणि माध्यमांचे लोकही आले. समजलं की त्या मुलीचं बाळ अचानक गायब झालं होतं. हा प्रकार सगळीकडे चर्चेत आला. त्यांनी मात्र मोठ्या आवाजात सांगितलं की ही आमच्या घरची गोष्ट आहे, यात कुणी हस्तक्षेप करू नये. आता तू विचारशील की ते बाळ कुठे गेलं, तर बहुतेक त्यांनीच ते काढून कुणाला तरी दिलं होतं, कारण ते बाळ खरोखरच गायब झालं होतं आणि संपूर्ण वस्तीमध्ये हाच प्रकार सांगितला गेला. त्या दिवसापासून त्यांचं घर बदनाम झालं. त्यांच्या घरी माध्यमांचे लोक आले होते, पोलीसही आले होते. त्या मुलीच्या घरच्यांनी खूप विचारणा केली, पण त्यांनी उलट मोठा वाद घातला. या सगळ्या प्रकरणामुळे माझा नवरा 3 महिने तुरुंगातही राहून आला होता. म्हणूनच आता कुणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाही आणि सगळे अजूनही आश्चर्यचकित आहेत की 2 वर्षानंतर त्यांना पुन्हा माझ्यासारखी मुलगी कशी मिळाली. तो संदेश पूर्ण वाचताच माझ्या अंगातलं रक्तच गोठल्यासारखं वाटलं. हातपाय थंड पडले, शरीर सुन्न झालं. मी काही वेळ शांत बसून राहिले, डोकं हातात धरून भिंतीकडे बघत राहिले. जणू मी काय वाचलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या डोक्यात सतत तेच शब्द फिरत होते, पोलीस, माध्यम, बदनामी आणि ती मुलगी जिच्यासोबत हे सगळं घडलं होतं. मला मनापासून वाटत होतं की हे सगळं खोटं ठरावं, पण आत कुठेतरी भीती घर करत होती आणि ती कमी होण्याचं नाव घेत नव्हती. मी फोन हातात धरून पुन्हा पुन्हा तो संदेश वाचत होते. प्रत्येक वेळी मन आणखी जड होत होतं. आता मला फक्त एकच गोष्ट स्पष्ट दिसत होती, मला माझ्या नवऱ्याशी याबद्दल बोलायलाच हवं, पण त्याला थेट विचारण्याची हिंमत होत नव्हती. घर आधीच मला विचित्र वाटत होतं
आणि आता ही गोष्ट मनावर आणखी मोठा भार बनवून बसली होती. एक दिवस नवऱ्याचा मूड खूप चांगला होता. तो घरी हसत खेळत बोलत होता, अगदी मोकळ्या स्वभावात. मी स्वयंपाकघरात काम करत होते. त्या वातावरणाचा फायदा घेत मी सहजपणे त्याला विचारलं, तुमच्या आयुष्यात येणारी मी पहिलीच मुलगी आहे ना? तो क्षणभर थांबला, माझ्याकडे पाहू लागला. जणू माझ्या प्रश्नाने तो दचकला होता. मग हलकस हसत म्हणाला, तुला काही शंका आहे का? तू पहिली नसशील तर आणखी काय वाटतंय तुला? मी लगेच विषय बदलत म्हणाले, नाही, तसं काही नाही. मी फक्त सहज विचारलं, कधी कधी असं वाटतं. तो हसत म्हणाला, हो, बायका अशाच विचार करतात. मग तो प्रेमाने म्हणाला, अगं माझा जीव, माझ्या आयुष्यात येणारी पहिली आणि शेवटची मुलगी तूच आहेस. तो हे इतक्या सहजपणे बोलत होता जणू यात काहीच विशेष नाही. त्याच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं, डोळ्यात स्थिरता होती, पण त्याच्याकडे पाहूनही मला आतून समाधान वाटलं नाही. मीही चेहऱ्यावर हलकसं स्मित आणलं, पण आतून मन खूप जड झालं होतं. जणू कुठली तरी खोल वेदना मनात घट्ट रुतून बसली होती. मी ठरवलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या किराणाच्या दुकानात जाईन. म्हणून मी कुणाशीही काही बोलले नाही. मला भीती वाटत होती की माझ्या या सगळ्या गोष्टी घरात कुणाला कळल्या तर. मला असंही वाटत होतं की कुणीतरी माझ्या फोनवर लक्ष ठेवत आहे. म्हणून मी त्या मुलाचा क्रमांक आणि त्याने पाठवलेला संदेश दोन्ही मिटवले. आता मी प्रत्येक गोष्ट लपवून करत होते, पण अजूनही मला पूर्ण सत्य समजलं नव्हतं. मी पुन्हा त्या दुकानात गेले. सामान घेण्याच्या बहाण्याने त्याने मला पाहताच नजर खाली केली. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. जणू त्याला आधीच माहिती होतं की मी पुन्हा काही विचारायला आले आहे. तो घाईघाईने म्हणाला, तुम्ही मला माफ करा. मी आधीच खूप घाबरत तुम्हाला संदेश पाठवला होता. त्याचा आवाज थरथरत होता आणि हातही अस्वस्थ झाले होते. तो सतत इकडे तिकडे पाहत होता, जणू कुणी ऐकू नये अशी भीती त्याच्या मनात होती. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे म्हणाले, मला फक्त एवढंच सांग, ती मुलगी आता कुठे आहे? मी स्वतः जाऊन तिच्याशी बोलते. हे ऐकताच तो क्षणभर गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त निघून गेल्यासारखं दिसत होतं. मग तो जे बोलला त्याने माझ्या आतला सगळा आधारच ढासून टाकला. तो म्हणाला, ती मुलगी आता या जगात नाही, ती जिवंत नाही. हे ऐकताच माझ्या हातातून सामान खाली पडलं. पाय थरथरू लागले आणि मी तिथेच थिजून उभी राहिले. मला समजत नव्हतं की मी नेमकं काय ऐकत आहे. माझ्या मनात एकच वाक्य पुन्हा पुन्हा घुमत होतं, ती मुलगी जिवंत नाही. मग माझ्यासोबत हे सगळं काय चाललं आहे? मी इथे का उभी आहे? मी तिथून बाजूला झाले. मनात एकच प्रश्न घोंगावत होता, मला अजूनही वेदना का होत नाहीत? दिवसागणिक माझा संशय आता भीतीत बदलत होता. आतून मी पूर्णपणे तुटत होते, पण कुणाशी काही बोलायची हिंमत नव्हती. शेवटी मी स्वतःच ठरवलं, आता मी अजिबात वाट पाहणार नाही. मला या सगळ्यांपासून लपून दवाखान्यात जावं लागेल आणि स्वतः सत्य शोधावं लागेल. पण घरातून बाहेर पडणं इतकं सोपं नव्हतं. म्हणून मी किराणाच्या दुकानात जाण्याचा बहाणा केला आणि बाहेरून झोपेच्या गोळ्या आणल्या. त्या मी जेवणात मिसळल्या. आई, मुलगा दोघंही शांतपणे दुपारचं जेवण करून झोपले आणि मी तिथून निघून दवाखान्यात गेले. मी डॉक्टरांसमोर जाऊन बसले. हात अजूनही थरथरत होते, पण मी स्वतःला सावरलं आणि एक एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली. सुरुवातीला डॉक्टरांनी माझं बोलणं हलकं घेतलं आणि साध्या स्वरात म्हणाल्या, कदाचित तुमच्याकडून महिन्यांच्या हिशोबात चूक झाली असेल. आजकाल असं होतं. मी ठामपणे म्हणाले, नाही डॉक्टर, कृपया एकदा माझी तपासणी करा. माझी अजून एकदाही तपासणी झालेली नाही. त्या माझ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, करूया. मला आतून थोडासा दिलासा वाटला, पण भीतीही तितकीच होती. मी तपासणीसाठी आडवी झाले. खोलीत हलकी थंडी होती आणि यंत्रांचा मंद आवाज येत होता. तपासणी सुरू झाली. डॉक्टर काही क्षण पूर्ण शांत राहिल्या. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. क्षणातच त्यांनी मोठ्याने हाक मारली, तात्काळ व्यवस्था करा, लवकर करा. यांना लगेच शस्त्रक्रियेसाठी न्यायचं आहे. ही तातडीची अवस्था आहे. मला अजून लोक हवे आहेत. पटकन तयारी करा. खोलीत अचानक धावपळ सुरू झाली. परिचारिका आतबाहेर धावू लागल्या. यंत्रांचे आवाज वाढले आणि वातावरण पूर्णपणे बदललं. मी घाबरून विचारलं, काय होतंय डॉक्टर? त्यांनी घाईघाईत माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, आम्ही तुला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता काहीही विचारू नकोस. मी थरथरत विचारलं, पण माझं बाळ ठीक आहे ना? पण त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. लगेच मला पलंगावर झोपून बाहेर नेलं. दवाखान्याच्या छतावरच्या दिव्यांचा उजेड माझ्या डोळ्यांसमोरून सरकत होता.
आणि मला फक्त एवढंच जाणवत होतं की काहीतरी खूप मोठं घडणार आहे आणि मी ते थांबवू शकत नाही. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा खोलीत मंद प्रकाश होता. हवेत औषधांचा तीव्र वास पसरला होता. मी हळूहळू डोळे उघडले आणि स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. सर्वप्रथम माझी नजर भिंतीवरील घड्याळावर गेली आणि लगेच बाजूला असलेल्या दिनदर्शिकेकडे पाहिलं. ते पाहून मी स्तब्ध झाले. 10 दिवस उलटून गेले होते. मला एक खोल धक्का बसला. जणू वेळ माझ्याशिवाय पुढे निघून गेला होता. मी घाबरून आजूबाजूला पाहिलं आणि माझ्यासमोर पोलीस उभे होते आणि त्यांच्यासोबत तीच डॉक्टरही होती जी त्या तपासणीच्या दिवशी होती. मी लगेच उठायचा प्रयत्न केला, पण माझं शरीर खूप अशक्त झालं होतं आणि हात थरथरत होते. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाली, अशा प्रकरणात रुग्ण शुद्धीवर आल्यावर सर्वात आधी त्यांचं निवेदन घ्यावं लागतं. त्यामुळे आता तुला सगळं सांगावं लागेल. मी घाबरून विचारलं, पण कसलं निवेदन? माझा नवरा कुठे आहे? माझं बाळ कुठे आहे? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, आधी तूच सांग, तुझ्यासोबत काय झालं होतं? माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी तुटक्या आवाजात सगळी गोष्ट सांगायला सुरुवात केली. मला सतत सांगितलं जात होतं की माझा 7वा महिना चालू आहे, पण मला माझ्या शरीरात होणारे बदल काहीतरी वेगळंच सांगत होते. पोलीस बाजूला उभे राहून प्रत्येक गोष्ट नोंदवत होते. ते वारंवार प्रश्न विचारत होते. त्यांनी माझ्या नवऱ्याचं नाव विचारलं, त्या मुलाबद्दल विचारलं, तो कोण आहे, कुठे राहतो, माझ्या सासूबद्दल विचारलं, घराचं वातावरण कसं होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी प्रत्येक प्रश्नांचं उत्तर देत होते, पण माझे हात थरथरत होते. त्यांनी सगळं लिहून घेतलं. काही कागदांवर माझ्यासमोरच जबाब नोंदवला गेला. शेवटी ते शांतपणे बाहेर गेले. मी त्यांना हाक मारून विचारलं, हे सगळं नेमकं काय चाललं आहे? त्यातील एक जण वळून म्हणाला, डॉक्टर तुला सगळं सांगतील. आणि ते निघून गेले. खोलीत पुन्हा शांतता पसरली. मी फक्त डॉक्टरकडे पाहत राहिले. त्या माझ्यासमोर उभ्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता, पण डोळ्यात थोडी सहानुभूतीही होती. मी थरथरत्या आवाजात विचारलं, मला सांगा, काय झालं आहे? तो क्षण माझ्यासाठी खूप जड होता, कारण उत्तर त्यांच्या जवळ होतं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, तुझं बाळ आता या जगात नाही. आम्ही त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. काही वेळ तो जिवंत होता, पण खूप उशीर झाला होता. हे ऐकताच माझ्या अंगातलं रक्त गोठल्यासारखं वाटलं. डोळ्यांसमोर अंधार पसरला. मी काही बोलू शकले नाही. फक्त ओठ थरथरत होते आणि डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या काही क्षण मला पाहत राहिल्या, मग पुन्हा बोलायला लागल्या. त्यांचा आवाज आणखी गंभीर झाला होता. त्या म्हणाल्या, तुझा नवरा आणि तुझी सासू दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी लगेच त्यांच्याकडे पाहिलं. मला काहीच समजत नव्हतं. मग त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली, जी ऐकून मी पूर्णपणे तुटून गेले. त्या म्हणाल्या, तुझा नवरा तुला सोडून देण्याचाही विचार करत होता. मी थरथरत विचारलं, हे कसं शक्य आहे? त्यांनी माझ्या बाळासोबत काय केलं? नेमकं काय घडलं आहे? डॉक्टरांनी खोल श्वास घेतला आणि शांतपणे सगळं सांगायला सुरुवात केली. त्या प्रत्येक गोष्ट संयमाने पण स्पष्टपणे सांगत होत्या आणि मी प्रत्येक शब्दासोबत आतून कोसळत होते. त्या म्हणाल्या, तुझा नवरा एका बेकायदेशीर जाळ्याशी जोडलेला होता. ते लोक विचित्र प्रकारचे प्रयोग करत होते. त्यांना अशी स्त्री हवी होती जिचा गर्भ साधारण काळापेक्षा जास्त काळ टिकू शकेल, जवळपास 11 महिने, आणि तरीही बाळ जिवंत राहील. मी थरथरत म्हणाले, पण असं कसं शक्य आहे? त्या म्हणाल्या, साधं औषध नव्हतं ते, एक विशेष रासायनिक मिश्रण होतं जे तुझा नवरा रात्री दुधात मिसळून तुला देत होता. हे ऐकून मला जोराचा धक्का बसला. मला आठवलं, तो नेहमी मला रात्री वेगळं दूध द्यायचा. मला वाटायचं तो माझी काळजी घेतो आहे. माझे हात पुन्हा थरथरू लागले. मी हळू आवाजात विचारलं, तो असं का करेल? डॉक्टर म्हणाल्या, त्यांना खूप मोठी रक्कम मिळणार होती, सुमारे 5 कोटी, आणि त्याचा उद्देश होता पुढे काय उघड होणार आहे ते ऐकण्यासाठी माझं मन पूर्णपणे थरथरत होतं. अशा बाळावर लक्ष ठेवणं जे असामान्य परिस्थितीत जन्माला येतं, असा त्यांचा उद्देश होता. डॉक्टर पुढे म्हणाल्या, गर्भधारणे दरम्यान स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात, जसं रक्तप्रवाह वाढणं, हार्मोन्समध्ये बदल होणं आणि शरीराची वाढ वेगाने होणं. काही संशोधकांचा असा अंदाज असतो की या काळात शरीरात एक विशिष्ट प्रक्रिया अधिक वेगाने कार्य करते, ज्याला ते CPH4 सारखं नाव देतात. मी विचारलं, ते नेमकं काय असतं? डॉक्टर शांतपणे म्हणाल्या, हे अजून सिद्ध झालेलं नाही,
फक्त एक कल्पना आहे. जर या प्रक्रियेवर नियंत्रण मिळवलं तर शरीराची वाढ आणि नव्याने उभारणी कशी होते हे समजून घेता येईल. त्यामुळे त्यांनी तुझ्या शरीराचा वापर केला, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी. मी थरथरत विचारलं, मग माझ्या बाळाचं काय झालं? डॉक्टरांनी मान खाली घातली आणि म्हणाल्या, बाळ जिवंत होतं, पण खूप अशक्त झालं होतं, कारण त्याची वाढ जबरदस्तीने आणि असामान्य पद्धतीने केली जात होती. त्या पुढे म्हणाल्या, जर तुला योग्य वेळी दवाखान्यात आणलं गेलं नसतं तर तुझा जीवही जाऊ शकला असता. हे ऐकून माझं सगळंच कोसळलं. शरीर पूर्णपणे निशक्त झाल्यासारखं वाटलं. डोळ्यासमोर अंधार पसरला. डॉक्टर म्हणाल्या, जेव्हा तुला शस्त्रक्रियेसाठी आणलं गेलं तेव्हा तुझी अवस्था अत्यंत गंभीर होती, पण आम्ही तुला वाचवलं. मी रडत विचारलं, त्यांनी माझ्यासोबत असं का केलं? माझी चूक काय होती? डॉक्टर काही क्षण शांत राहिल्या, मग म्हणाल्या, हे सगळं पैशांच्या लालसेसाठी केलं गेलं. त्यांनी तुला माणूस म्हणून नाही तर प्रयोग म्हणून पाहिलं. त्यांनी हेही सांगितलं की शस्त्रक्रियेच्या वेळी तुझा नवरा खूप गोंधळ घालत होता आणि वारंवार धमक्या देत होता. हे ऐकून मी पूर्णपणे तुटून गेले. हात थरथरत होते, स्वतःला सावरता येत नव्हतं. डॉक्टरांनी मला धीर दिला आणि म्हणाल्या, आता तू सुरक्षित आहेस. पोलीस तुझ्यासोबत आहेत. तक्रार नोंदवली गेली आहे. त्या क्षणी बाहेरून हलकी हवा येत होती आणि मी त्या शांततेत बसून सगळं अनुभवत होते. माझं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं होतं. डॉक्टर म्हणाल्या, तू जिवंत आहेस, हेच मोठं आश्चर्य आहे. मी काही बोलले नाही. आतली भीती कमी झाली होती, पण एक खोल थकवा जाणवत होता. जणू मी पूर्णपणे तुटून पुन्हा स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करत होते. मी डॉक्टरांना विचारलं, आता पुढे मी काय करणार? माझं आयुष्य तर पूर्णपणे बदललं आहे. डॉक्टरांनी शांतपणे समजावलं, तुला आता सुरक्षित ठिकाणी जावं लागेल, जिथं तुझ्या शरीरासोबत मनालाही बळ मिळेल. काही दिवसांनी मला पुनर्वसन केंद्रात पाठवलं गेलं. ते ठिकाण दवाखान्यापेक्षा वेगळं होतं. वातावरण शांत होतं. प्रत्येक स्त्री तिथं आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत होती. मी तिथं सुरुवातीला खूप शांत राहायचे, कुणाशी फारसं बोलत नव्हते. एका कोपऱ्यात बसून सगळं पाहत राहायचे. हळूहळू मी तिथल्या दिनक्रमात रुळायला लागले. वेळेवर उठणं, जेवण, काम सगळं नीट ठरलेलं होतं. मी हळूहळू शिवणकाम शिकायला सुरुवात केली. नंतर अभ्यासाच्या वर्गात जाऊ लागले. सुरुवातीला सगळं कठीण वाटत होतं, पण त्या वातावरणाने मला हळूहळू बदलायला सुरुवात केली. मला पहिल्यांदा जाणवलं की माझं आयुष्य फक्त दुःखापुरतं मर्यादित नाही, त्या पलीकडेही खूप काही आहे. दरम्यान माझी सासू आणि नवऱ्यावर कायदेशीर कारवाई पूर्ण झाली होती. त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले. वस्तीतील लोकांचे जबाब, माझं निवेदन आणि डॉक्टरांचा अहवाल यामुळे खटला मजबूत झाला. मला सांगण्यात आलं की त्यांना योग्य शिक्षा मिळाली आहे आणि आता ते कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाहीत. हे ऐकून मला ना आनंद झाला ना राग. फक्त असं वाटलं जणू माझ्या आयुष्यातला एक जड दरवाजा कायमचा बंद झाला आहे. काही दिवसांनी नवऱ्याने मला घटस्फोटाचे कागद पाठवले, ज्यावर त्याने आधी सही केली होती. आता मला त्याच्यापासून पूर्णपणे वेगळं व्हायचं होतं. पण आश्चर्य म्हणजे या सगळ्यामुळे माझ्या मनात कोणतीच भावना उरली नव्हती. कदाचित कारण मी आधीच आतून त्या माणसांपासून दूर झाले होते. आता माझं आयुष्य माझ्या स्वतःच्या हातात होतं आणि हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी सत्यता होती. एक दोन वेळा मनात विचार आला की भावाशी संपर्क साधावा, पण लगेच भूतकाळ आठवला. इतक्या वर्षात त्याने एकदाही मागे वळून पाहिलं नव्हतं. मी इथे कशा अवस्थेत असेन याचा त्याने कधी विचार केला नव्हता. मग मी का त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवावी? मी त्याला सगळं सांगितलं असतं तर त्याने माझ्यावर दया दाखवली असती की मला सोबत घेऊन गेला असता. नाही, मला आता कुणाच्याही दयेवर जगायचं नव्हतं. मला स्वतःच्या पायांवर उभं राहायचं होतं. मी संगणकाचं मूलभूत ज्ञान शिकले. शिवणकामासोबत लहान सहान कामं सुरू केली. या सगळ्या अनुभवातून मी एक महत्वाची गोष्ट शिकले. माणसाची खरी ताकद त्याच्या धैर्यात असते. सुरुवातीला मी सतत भूतकाळात हरवून जायचे, पण हळूहळू स्वतःला वर्तमानात आणायलाच शिकले. एक दिवस केंद्राच्या प्रमुखांनी मला बोलावलं आणि म्हणाल्या, तुझ्यात खूप क्षमता आहे. तू इच्छिलस तर आम्ही तुला इथून बाहेर चांगल्या ठिकाणी कामाची संधी मिळवून देऊ शकतो, जिथे तुला प्रगतीची अधिक संधी मिळेल, किंवा तू स्वतःचं छोटंसं कामही सुरू करू शकतेस. त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःबद्दल विचार केला. थोडा वेळ शांत राहून मी म्हणाले, मला माझं आयुष्य स्वतः घडवायचं आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती, कारण याआधी माझं आयुष्य नेहमी इतरांच्या निर्णयांवर चाललं होतं. भूतकाळ बदलता येत नाही, पण येणारा काळ नक्कीच चांगला घडवता येतो. मी आता कुणाच्या आधारावर नाही तर
स्वतःच्या बळावर उभी होते. मी स्वतःला सांगितलं, आयुष्य संपत नाही, ते फक्त बदलतं. आणि खरी ताकद तीच असते जी माणसाला पुन्हा उभं राहायला शिकवते. आता माझं आयुष्य माझं स्वतःचं आहे आणि हीच माझी सगळ्यात मोठी जिंक आहे. आयुष्य एकदाच मिळतं, पण बरेच लोक ते सहजपणे जगून संपवतात. पण माझ्यासाठी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की मला आयुष्य दुसऱ्यांदा मिळालं आहे आणि आता मला ते योग्य प्रकारे जगायचं आहे. मी समजून घेतलं आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसात जर धैर्य असेल तर तो पुन्हा उभा राहू शकतो. मला माझं आयुष्य फक्त एक कथा राहू द्यायचं नाही, तर एक प्रेरणा बनवायचं आहे, ज्यातून इतर लोक काहीतरी शिकू शकतील. आता जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहते तेव्हा मला एक अशी स्त्री दिसते जी तुटूनही पुन्हा उभी राहिली आहे आणि आज हीच माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. धन्यवाद.